नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचे माझ्या गणित गप्पा या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. आज मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे 4th स्टँडर्डच्या स्कॉलरशिप एक्झामवरील क्वेश्चनचे सोल्युशन. त्यातील सेक्शन नंबर 2 मॅथ्स, युनिट 2 ऑपरेशन्स ऑन नंबर्स, त्यातील चॅप्टर नंबर 10 सबस्ट्रॅक्शन, त्यावर आधारित एक्सरसाइज 10.1, 10.2 अँड 10.3. या व्हिडिओमध्ये मी क्वेश्चनचे सोल्युशन काढण्याच्या काही इझी ट्रिक्स सांगितल्या आहेत. ते पाहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चला तर मग मित्रांनो सुरुवात करूया चॅप्टर नंबर 10ला. चॅप्टर नंबर 10 आहे सबस्ट्रॅक्शन, अप टू 5 डिजिट नंबर्स विथ बोरोइंग. त्यातील पहिली एक्सरसाइज पाहूया. एक्सरसाइज 10.1, क्वेश्चन नंबर 1, विच नंबर इज इमिडिएटली बिफोर 1000. 1000च्या अगोदरचा लगेच येणारा नंबर कोणता असतो? 999. ऑप्शनमध्ये आहे का आन्सर? येस. या ठिकाणी ऑप्शन 3मध्ये आन्सर दिसत आहे, म्हणून ऑप्शन 3 इज अ करेक्ट ऑप्शन येईल. क्वेश्चन नंबर 2, 22,222 मायनस 1,111. यांचं जर सबस्ट्रॅक्शन केलं तर काय मिळेल आन्सर? 21,111. ऑप्शनमध्ये आहे का आन्सर? येस. या ठिकाणी ऑप्शन 4मध्ये आन्सर दिसत आहे. ऑप्शन 4 इज अ करेक्ट ऑप्शन येईल. क्वेश्चन नंबर 3, 28,845 मायनस 18,978. 5मधून 8 सबस्ट्रॅक्ट नाही होऊ शकत, म्हणून 4कडून बोरो घेतला. या ठिकाणी होईल 3. हा झाला 15. 15 मायनस 8 7. बोरो घेतला 13. 13 मायनस 7 6. 17 झाला. 17 मायनस 9 8. 17 मायनस 8 9. 1 मायनस 1 0. यांचं सबस्ट्रॅक्शन केल्यावर काय मिळालं आन्सर? 9,867. ऑप्शनमध्ये आहे का आन्सर? येस. या ठिकाणी ऑप्शन 2मध्ये आन्सर दिसत आहे. ऑप्शन 2 इज अ करेक्ट ऑप्शन येईल. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. क्वेश्चन नंबर 4, इफ 15,000 मायनस 5,000 इज इक्वल टू 10,000, देन 15,222 मायनस 5,222. यांचं जर सबस्ट्रॅक्शन केलं तर काय मिळेल आन्सर? 10,000. ऑप्शनमध्ये आहे का आन्सर? येस. या ठिकाणी ऑप्शन 1मध्ये आन्सर दिसत आहे. ऑप्शन 1 इज अ करेक्ट ऑप्शन येईल. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. क्वेश्चन नंबर 5, इफ बॉक्स प्लस 7,651 इज इक्वल टू 11,177, देन विच नंबर विल बी इन द बॉक्स. ओके, बघा या म्हणजे असा कोणता नंबर आहे की त्या नंबरमध्ये जर आपण 7,651 ॲड केले तर आपल्याला आन्सर 11,177 मिळतं आहे. तर या फिलिंग द ब्लँक्स बॉक्सच्या जागेवरती काय येईल ते काढण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल? 11,177मधून 7,651 सबस्ट्रॅक्ट करावे लागतील. चला तर मग करूया. 7,651. 7 मायनस 1 6 2 5. 10 मायनस 7 3. आन्सर काय मिळालं? 3,526. ऑप्शनमध्ये आहे का आन्सर? येस. या ठिकाणी ऑप्शन 1मध्ये आन्सर दिसत आहे. ऑप्शन 1 इज अ करेक्ट ऑप्शन येईल. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. क्वेश्चन नंबर 6, वरती आपल्याला एक नंबर दिला आहे. त्या नंबरमधून जर आपण 4,538 सबस्ट्रॅक्ट केले तर आन्सर काय मिळतं आहे आपल्याला? 2,091. या ठिकाणी एक फिलिंग द ब्लँक आहे. ह्या फिलिंग द ब्लँक्सच्या जागेवरती कोणता नंबर येईल तो आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. बघा, 9 मायनस 8 काय येईल आन्सर? 1. 2मधून 3 सबस्ट्रॅक्ट नाही होऊ शकत. या बॉक्सवाल्या नंबरकडून आपण बोरो घेतला. या ठिकाणी काय होईल? 12. 12 मायनस 3 9. आपण ह्या नंबरकडून बोरो घेतला होता, पुन्हा त्याला आपण खालच्या नंबरकडे कॅरी देऊन टाकूया. बघा हा काय नंबर तयार झाला? 5 + 1 6. ओके, खाली आन्सर काय मिळायला पाहिजे आपल्याला? 0.
म्हणजे या ठिकाणी असा कोणता नंबर येईल की त्यामधून आपण 6 सबस्ट्रॅक्ट केले तर आन्सर 0 मिळतं आहे. तर 6मधून 6 सबस्ट्रॅक्ट जर केले आपण तर आन्सर काय मिळेल आपल्याला 0. बॉक्सच्या जागेवरती काय नंबर येईल 6. पुढचं बघा 6 - 4 2 म्हणजे या ठिकाणी फिलिंग द ब्लँक्सच्या जागेवरती काय नंबर यायला पाहिजे 6 हा डिजिट यायला हवा. ऑप्शनमध्ये आहे का आन्सर येस. या ठिकाणी ऑप्शन 3मध्ये आन्सर दिसत आहे. ऑप्शन 3 इज अ करेक्ट ऑप्शन येईल. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. क्वेश्चन नंबर 7. हाऊ मच लेस इज 13,500 दॅन क्वार्टर टू 15,000. बघा काय सांगितलेलं आहे. हाऊ मच लेस इज 13,500. 13,500 म्हणजे काय येईल 13,500 दॅन क्वार्टर टू 15,000. क्वार्टर टू म्हटलेलं आहे म्हणजे 15,000 कंप्लीट व्हायला क्वार्टर कमी आहे म्हणजे काय नंबर तयार होईल 14,750. ओके. तर हा 13,500 हा 14,750पेक्षा कितीने लेस आहे ते काढण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल मग 14,750मधून 13,500 सबस्ट्रॅक्ट करावे लागतील. काय मिळालं आन्सर 1,250. ऑप्शनमध्ये आहे का आन्सर येस. या ठिकाणी ऑप्शन 4मध्ये आन्सर दिसत आहे. ऑप्शन 4 इज अ करेक्ट ऑप्शन येईल. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. क्वेश्चन नंबर 8. अ क्वार्टर टू 1,200 इज इक्वल टू बॉक्स प्लस 75. विच ऑफ द फॉलोइंग नंबर विल कम इन द बॉक्स. ओके. बघा काय सांगितलेलं आहे क्वार्टर टू 1,200. 1,200 कंप्लीट व्हायला काय कमी आहे क्वार्टर. आता 1,200 कसा लिहाल बघा 1,200 म्हटलेलं आहे. 100 प्लेसवरती 12 हा डिजिट आहे तर 100 प्लेसवरती किती झिरोज असतात 2 म्हणून 12वरती पण किती झिरोज येतील 2 झिरोज येतील म्हणजे हा नंबर काय तयार झाला 1,200. आणि काय सांगितलेलं आहे क्वार्टर टू म्हणजे 1,200 हा क्वार्टरने लहान आहे. ओके. 2 सांगितलेलं आहे म्हणून क्वार्टर. आता क्वार्टर हा 100चा क्वार्टर या ठिकाणी आपल्याला काय काढावं लागेल 100चा क्वार्टर. 100चा क्वार्टर काय आहे तो 25 म्हणजे अजून हा जो नंबर आहे तो 25ने स्मॉल आहे. तर तो नंबर काय असेल तो काढण्यासाठी काय करावं लागेल आपल्याला 1,200मधून 25 सबस्ट्रॅक्ट करावे लागतील. तर नंबर काय मिळाला मग 1,175. बघा आता क्वार्टर टू 1,200. आता हे इक्वेशन लिहूया आपण. क्वार्टर टू 1,200 म्हणजे काय नंबर आहे 1,175 इज इक्वल टू बॉक्स प्लस 75. तर आता या ठिकाणी आपल्याला बॉक्सच्या जागेवरती काय नंबर येईल तो आपल्याला काढायचा आहे. या ठिकाणी बॉक्स प्लस 75 आहे तर हा जो 75 नंबर आहे हा या साईडला काय आहे प्लस साईन आहे. तो इक्वल टू साईन क्रॉस करून जाताना ही इक्वल टू साईन क्रॉस करून जाताना काय होईल मायनस. म्हणजेच काय करावं लागेल 1,175 मायनस 75 इज इक्वल टू बॉक्स. याचं जर सबस्ट्रॅक्शन केलं तर बॉक्सच्या जागेवरती काय व्हॅल्यू मिळेल मग आपल्याला 11,000. ओके. बघा ऑप्शनमध्ये आहे का आन्सर येस. या ठिकाणी ऑप्शन 3मध्ये आन्सर दिसत आहे म्हणून या ठिकाणी ऑप्शन 3 इज अ करेक्ट ऑप्शन येईल. बॉक्सच्या जागेवर काय व्हॅल्यू मिळाली आपल्याला 1,100 करून बघा 1,100 प्लस 75 काय मिळतं आन्सर 1,175. क्वार्टर टू 1,200 मीन्स काय मिळाली होती आपल्याला काय काढली होती आपण व्हॅल्यू 1,175. ओके. म्हणजे करेक्ट आला इथे बॉक्सच्या जागेवरती 1,100 ही व्हॅल्यू करेक्ट येईल. ओके. नेक्स्ट क्वेश्चनला सुरुवात करूया. क्वेश्चन नंबर 9. व्हॉट शुड बी ॲडेड टू 2,500 टू गेट 5,25,000. ओके. क्वेश्चनचा मिनिंग लक्षात घ्या. सगळ्यात अगोदर काय सांगितलं आहे व्हॉट शुड बी ॲडेड टू 2,500 म्हणजे असा कोणता नंबर आहे की त्या नंबरमध्ये जर आपण 2,500 ॲड केले
टू गेट 5.25,000 आणि मग आपल्याला काय मिळतं आहे, टू गेट मीन्स मिळतं आहे 5.25,000 5.25,000 मिळतो आहे. ओके, चला तर मग इक्वेशन तयार करूया. असा कोणता नंबर आहे, या ठिकाणी तो नंबर आपण एक्स कन्सिडर करूया. त्या नंबरमध्ये जर आपण 2,500 ॲड केला, 2,500 मीन्स 2,500, वी गेट म्हणजे काय, टू गेट मीन्स इक्वल टू 5.25,000. 5,000चं क्वार्टर काय मिळतो, 250. ओके, असा कोणता नंबर आहे की ज्या नंबरमध्ये 2,500 ॲड केले तर आपल्याला 5,250 हा नंबर मिळतो. तर आपल्याला या ठिकाणी आता एक्सची व्हॅल्यू काढायची आहे. एक्सची व्हॅल्यू काढण्यासाठी आपण त्याला लेफ्ट साईडला ठेवूया. इक्वल टू साईन ॲज इट इज 5,250. या ठिकाणी 2,500 हा काय आहे, प्लस हा ज्यावेळेस इक्वल टू साईन क्रॉस करून जाईल त्यावेळेस काय होईल, मायनस 2,500. सबट्रॅक्शन केलं तर आन्सर काय मिळतं आहे, 2,750. तर 2,750मध्ये 2,500 जर ॲड केले तर आपल्याला आन्सर काय मिळतं, 5,250. म्हणजेच एक्सच्या जागेवरती किंवा 2,750 या नंबरमध्ये हा नंबर ॲड केल्यावरती हे आन्सर मिळतं आहे. म्हणजे आन्सर काय येईल मग आपला, कोणता नंबर ॲड करावा लागेल आपल्याला, 2,750. ऑप्शनमध्ये आहे का आन्सर, येस. या ठिकाणी ऑप्शन 1मध्ये आन्सर दिसतं आहे. ऑप्शन 1 इज अ करेक्ट ऑप्शन येईल. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. क्वेश्चन नंबर 10. सिम्पल सबस्ट्रॅक्शन करायचं आहे. यात काय नंबर दिलेला आहे, 39,486 मायनस 25,125. 6 minus 5, 1, 8 minus 2, 6, 4 minus 1, 3, 9 minus 5, 4, 3 minus 2, 1. काय मिळालं आन्सर, 14,361. ऑप्शनमध्ये आहे का, येस. या ठिकाणी ऑप्शन 3मध्ये आन्सर दिसत आहे. ऑप्शन 3 इज अ करेक्ट ऑप्शन येईल. नेक्स्ट एक्सरसाइजला सुरुवात करूया. एक्सरसाइज 10.2. त्यातील क्वेश्चन नंबर 1. What is the difference between the 3-digit smallest odd number and the 2-digit greatest even number? ओके, कोणत्या दोन नंबरमधलं डिफरन्स विचारलेला आहे, 3-digit स्मॉलेस्ट ऑड नंबर. 3-digit स्मॉलेस्ट ऑड नंबर काय येईल, 101. अँड द 2-digit ग्रेटेस्ट इवन नंबर, ग्रेटेस्ट इवन नंबर तो पण 2 डिजिट, कोणता आहे तो, 98. 101 मायनस 98 सबट्रॅक्शन केलं तर काय मिळेल आन्सर, 3. ऑप्शनमध्ये आहे का आन्सर 3, येस. या ठिकाणी ऑप्शन 2मध्ये आन्सर दिसतं आहे. ऑप्शन 2 इज अ करेक्ट ऑप्शन येईल. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. क्वेश्चन नंबर 2. देअर आर 15,789 वोटर्स इन अ विलेज. ऑफ देम 8,791 वोटर्स आर मेल. हाऊ मेनी वुमन वोटर आर देअर. ओके, बघा एक विलेज आहे, त्या विलेजमध्ये टोटल वोटर्स किती आहेत, 15,789. म्हणजे यात मेल पण आणि फिमेल पण दोघं मिळून 15,789 आहेत. ओके, त्यापैकी 8,791 वोटर्स हे काय आहेत, मेल. तर वुमन वोटर्स किती आहेत ते आपल्याला काढायचं आहे. या टोटल वोटर्समधून मेल वोटर्स सबस्ट्रॅक्ट केले तर उरलेले वोटर्स कोण राहतील, वुमेन. ओके, चला तर मग सबस्ट्रॅक्शन करूया. 9 minus 1, 8. 8मधून 9 सबस्ट्रॅक्ट नाही करू शकत म्हणून बोरो घेतला, 18. चला 6, 18 minus 9, 9. 6मधून सबस्ट्रॅक्ट नाही होऊ शकत, 16 minus 7, 9. 4मधून 8 सबस्ट्रॅक्ट नाही करू शकत, बोरो घेतला, 14 झाला. 14 minus 8, 6. काय मिळालं सबस्ट्रॅक्शन आपल्याला, 6,998. तर 6,998 हे
कोणते वोटर्स आले? वुमन वोटर्स आले. ऑप्शनमध्ये आहे का आन्सर? येस, या ठिकाणी ऑप्शन 4मध्ये आन्सर दिसत आहे. ऑप्शन 4 इज अ करेक्ट ऑप्शन येईल. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. क्वेश्चन नंबर 3. व्हॉट इज द रिझल्ट ऑफ 80,420 इज सबस्ट्रॅक्टेड फ्रॉम अ नंबर हॅविंग 8, 10,000, 5,000, 400, 2 tens अँड 0 युनिट. ओके, बघा काय सांगितलेलं आहे. ह्या नंबरमधून जर 80,420 सबस्ट्रॅक्ट केला तर रिझल्ट काय मिळेल? ओके, बघा हा नंबर तयार करून घेऊया. 8, 10,000, 5,000 म्हणजे काय झाला हा? 85,400. 100 प्लेसवरती 4 हा डिजिट आहे, टेन्स प्लेसवरती 2 हा डिजिट आहे आणि युनिट प्लेसवरती 0 हा डिजिट आहे. तर ह्या नंबरवरून वर्ड फॉर्ममध्ये दिलेल्या नंबरवरून कोणता नंबर तयार झाला? 85,420. ह्याच्यातून आपल्याला काय सबस्ट्रॅक्ट करायचं आहे? 80,420 सबस्ट्रॅक्ट करायचं आहे. याचं जर सबस्ट्रॅक्शन केलं तर काय मिळतं आहे आन्सर? 5,000. ऑप्शनमध्ये आहे का आन्सर? येस, या ठिकाणी ऑप्शन 1मध्ये आन्सर दिसत आहे. ऑप्शन 1 इज अ करेक्ट ऑप्शन येईल. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. क्वेश्चन नंबर 4. द कॉस्ट ऑफ वॉशिंग मशीन ऑफ वन कंपनी इज 19,999 अँड दॅट ऑफ अनदर कंपनी इज 21,551. व्हॉट इज द डिफरन्स इन देअर प्राइजेस? ओके, एका कंपनीत वॉशिंग मशीनची प्राईस 19,999 आहे आणि दुसऱ्या कंपनीचं वॉशिंग मशीन 21,550ला आहे. तर ह्या दोघं प्राइजेसमधला डिफरन्स किती आहे ते काढायचं आहे. ते काढण्यासाठी काय करावं लागेल आपल्याला? 21,550मधून 19,999 सबस्ट्रॅक्ट करावं लागेल. ओके, 0मधून 9 सबस्ट्रॅक्ट नाही होऊ शकत. बोरो घेतला. 10 - 9 1. 14मधून 9 सबस्ट्रॅक्ट केले, आन्सर काय येईल? 5. पुन्हा 14मधून 9 सबस्ट्रॅक्ट केले, 5. 10मधून 9 सबस्ट्रॅक्ट केले, 1. 1 - 1 0. तर दोघं प्राईसमध्ये डिफरन्स काय मिळाला? 1,551. ऑप्शनमध्ये आहे का आन्सर? येस, या ठिकाणी ऑप्शन 4मध्ये आन्सर दिसत आहे. ऑप्शन 4 इज अ करेक्ट ऑप्शन येईल. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. क्वेश्चन नंबर 5. विच नंबर शुड बी सबस्ट्रॅक्टेड फ्रॉम अ क्वार्टर टू 8,000 टू गेट दी स्मॉलेस्ट 3 डिजिट नंबर? सगळ्यात अगोदर क्वेश्चनचं मिनिंग लक्षात घ्या. काय सांगितलं आहे? विच नंबर शुड बी सबस्ट्रॅक्टेड फ्रॉम अ क्वार्टर टू 8,000. क्वार्टर टू 8,000 ह्या नंबरमधून असा कोणता नंबर सबस्ट्रॅक्ट केला टू गेट आपल्याला काय मिळेल? स्मॉलेस्ट 3 डिजिट नंबर मिळेल. ओके, बघा कशातून आपल्याला काय सबस्ट्रॅक्ट करायचं आहे? क्वार्टर टू 8,000. क्वार्टर टू 8,000 म्हणजे काय? 7,750. ह्या नंबरमधून असा कोणता नंबर सबस्ट्रॅक्ट केला म्हणजे आपल्याला तो नंबर माहिती नाही, तो आपल्याला नंबर फाइंड आउट करायचा आहे. तर त्याला आपण एक्स कन्सिडर करूया. तर आपल्याला काय मिळतं आहे? टू गेट स्मॉलेस्ट 3 डिजिट नंबर. स्मॉलेस्ट 3 डिजिट नंबर म्हणजे काय? 100. चला तर मग याच्यावरून इक्वेशन तयार करूया. बघा काय इक्वेशन तयार होईल? 7,750 मायनस एक्स इज इक्वल टू 100. बघा क्वार्टर टू 8,000मधून असा कोणता नंबर सबस्ट्रॅक्ट केला की तो सबस्ट्रॅक्ट केल्यानंतर आपल्याला आन्सर 100 मिळणार आहे. तर आपल्याला या ठिकाणी एक्सची व्हॅल्यू काढायची आहे. तर या ठिकाणी एक्स काय आहे? मायनस. तो इक्वल टू साईन क्रॉस करून जाताना काय होईल? प्लस. आणि या ठिकाणी 100 हा प्लस आहे, इक्वल टू साईन क्रॉस करून येताना तो मायनस होईल. म्हणजे बघा 7,750 मायनस 100 इज इक्वल टू एक्स. ह्या नंबरमधून जर आपण 100 सबस्ट्रॅक्ट केले तर काय मिळेल आन्सर? 7,650. या ठिकाणी एक्सची व्हॅल्यू काय मिळेल? 7,650.
हे इक्वेशन नंबर 1 देऊया. मेन इक्वेशन काय आहे आपलं 7750 मायनस एक्स इज इक्वल टू 100. आपल्याला कसली व्हॅल्यू काढायची होती एक्सची व्हॅल्यू मिळाली आपल्याला. एक्सची व्हॅल्यू काय मिळाली 7650. दिलेलं इक्वेशन आपण म्हणजे दिलेलं आन्सर आपण जे आन्सर काढलं आहे ते करेक्ट आहे का नाही ते आपण क्रॉस चेक करूया. बघा आपल्याला नंबर काय दिला होता 7750 मधून एक्स हा नंबर सबस्ट्रॅक्ट केला. एक्स नंबर काय आहे बघा काय मिळालं आपल्याला 7650 सबस्ट्रॅक्ट केला तर आन्सर काय मिळायला पाहिजे आपल्याला 100 मिळतं आहे का. जर याला याच्यातून सबस्ट्रॅक्ट केलं तर आन्सर आपल्याला 100 मिळतं आहे. म्हणजे आपण ही जी एक्सची व्हॅल्यू काढलेली आहे ही आपली व्हॅल्यू कशी आहे करेक्ट आहे. तर काय येईल मग आन्सर आपलं 7650. बघा ऑप्शनमध्ये आहे का आन्सर. येस या ठिकाणी ऑप्शन 3मध्ये आन्सर दिसतं आहे. ऑप्शन 3 इज अ करेक्ट ऑप्शन येईल. ओके नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. क्वेश्चन नंबर 6. 3449 स्टुडंट फ्रॉम अ विलेज appear from the 2019 SST examination. Out of them 1056 students fail. How many students pass the examination? ओके 2019 SSCच्या एक्झाममध्ये किती विद्यार्थी बसले होते एक्झामसाठी 3439 स्टुडंट्स हे एक्झामला बसले होते. त्यापैकी 1056 स्टुडंट्स हे फेल झालेले आहेत. तर आपल्याला काय काढायचं आहे हाऊ मेनी स्टुडंट पास दी एक्झामिनेशन. तर किती स्टुडंट पास झाले तर हे टोटल स्टुडंट्समधून फेल झालेले स्टुडंट जर सबस्ट्रॅक्ट केले तर खाली उरलेले स्टुडंट्स काय असतील पास झालेले स्टुडंट असणार आहे. चला तर मग सबस्ट्रॅक्शन करूया. 9 मायनस 6 3 4मधून 5 सबस्ट्रॅक्ट नाही होऊ शकत. बोरो घेतला 14 झाला. 14 मायनस 5 9 3 मायनस 0 3 3 मायनस 1 2. तर किती विद्यार्थी पास झालेत मग 2019 SSCच्या एक्झाममध्ये 2393 स्टुडंट्स पास झालेले आहे. ऑप्शनमध्ये आहे का आन्सर. येस या ठिकाणी ऑप्शन 3मध्ये आन्सर दिसतं आहे. ऑप्शन 3 इज अ करेक्ट ऑप्शन येईल. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. क्वेश्चन नंबर 7. सुजाता रोट 7007 ॲज 70,007 बाय मिस्टेक. बाय हाऊ मच वॉज हर आन्सर रॉंग. ओके सुजाताला काय लिहायचं होतं 7007 हा नंबर लिहायचा होता. पण तिने बाय मिस्टेकली काय नंबर लिहून टाकला 70,007. तर आपल्याला काय विचारलं आहे बाय हाऊ मच वॉज हर आन्सर रॉंग. तर तिचं आन्सर कितीने रॉंग होईल. तर हे काढण्यासाठी काय करावं लागेल आपल्याला बाय मिस्टेकली काय लिहिलं आहे तिने 70,007 आणि तिला लिहायचं काय होतं 7007. 7007 कसं लिहिता या पद्धतीत. ओके तिने कितीने मिस्टेक झालेली आहे ते काढण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल 70,007मधून 7007 सबस्ट्रॅक्ट करावं लागेल. 7 मायनस 7 0 0 0 0मधून 7 सबस्ट्रॅक्ट नाही होऊ शकत. बोरो घेतला 10 झाला. 10 मायनस 7 3 6. तर तिचं आन्सर कितीने चुकेल 63,000ने. ओके ऑप्शनमध्ये आहे का आन्सर. येस या ठिकाणी ऑप्शन 2मध्ये आन्सर दिसत आहे. ऑप्शन 2 इज अ करेक्ट ऑप्शन येईल. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. क्वेश्चन नंबर 8. क्वेश्चन नंबर 8मध्ये आपल्याला 2 नंबरचं सबस्ट्रॅक्शन दिलेलं आहे आणि खाली आन्सर दिलेलं आहे 35,932. विच डिजिट विल देअर बी इन द प्लेसेस ऑफ सर्कल अँड ट्रायंगल. या ठिकाणी आपल्याला सर्कल आणि ट्रायंगल असं दिलेलं आहेत आणि त्या सर्कल आणि ट्रायंगलच्या प्लेसवरती कोणता डिजिट येईल ते आपल्याला या ठिकाणी फाइंड आउट करायचं आहे. हे चला तर मग आपण इथे इक्वेशन लिहून घेऊया आपलं. सर्कल ट्रायंगल 389 मायनस 18 ट्रायंगल सर्कल 7 आणि खाली आन्सर दिलेला आहे 35,932. ओके
चला तर मग सबस्ट्रॅक्शन करूया. 9 - 7 2, 8 - समथिंग इज इक्वल टू काय येतं आन्सर 3. म्हणजे 8मधून असा कोणता नंबर सबस्ट्रॅक्ट केला तर आन्सर 3 येतं आहे. तर या ठिकाणी बघा 8 हा मोठा डिजिट आहे 3पेक्षा. अशा कंडिशनमध्ये 8मधून 3 सबस्ट्रॅक्ट करायचे. म्हणजे या ठिकाणी जो नंबर असेल तो आपल्याला फिलिंग द ब्लँक्सच्या जागेचा नंबर मिळतो. ओके. 8 - 3 किती होतात 5. म्हणजेच सर्कलच्या प्लेसवरती काय येईल या ठिकाणी काय येईल 5 हा डिजिट येईल. ओके. बघा 8मधून 5 सबस्ट्रॅक्ट केले तर आन्सर काय मिळालं 3. आता 3 - ट्रायंगल इज इक्वल टू 9. आता या ठिकाणी 3 हा डिजिट लहान आहे, 9 हा डिजिट मोठा आहे. 3 या डिजिटमधून असा कोणता नंबर सबस्ट्रॅक्ट केला तर आन्सर 9 येईल. तर या ठिकाणी 3ला काय करावं लागेल मग आपल्याला मोठं करावं लागेल. याला मोठं करण्यासाठी काय घेतो आपण त्याच्या पुढच्या नंबरकडून बॉरो घेतो. ओके. या ठिकाणी पुढच्या नंबरच्या प्लेसवरती पण काय आहे ट्रायंगल आहे. म्हणजे या ठिकाणी काय नंबर येईल हा आपल्याला माहिती नाही आहे. ओके. या ठिकाणी काय येईल मग इकडनं ह्या ट्रायंगलकडून जर बॉरो घेतला तर हा डिजिट कट होऊन 13. आपण जो घेतलेला बॉरो आहे तो या खालच्या नंबरमध्ये ॲड करून देऊया. ओके. बघा आता सबस्ट्रॅक्ट करू शकतो आपण 13 - कुठला तरी नंबर आणि आन्सर आपलं 9 आलं पाहिजे. तर इथली प्लेस आपल्याला मिळवण्यासाठी काय करावं लागेल आपल्याला 13 - 9. 13मधून 9 सबस्ट्रॅक्ट केले ते काय येतं 4. म्हणजे ट्रायंगलच्या जागेवरती काय कोणता डिजिट येईल 4. ओके. बघा 13 - 4 जर केला तर आन्सर काय मिळालं 9. बघा या ठिकाणी ट्रायंगल होता. ट्रायंगल काय टाकली होती आपण डिजिट 4. तर ह्या ट्रायंगलच्या प्लेसवरती पण कोणता डिजिट येईल मग 4. ओके. 4मधून 9 सबस्ट्रॅक्ट नाही होऊ शकत. 9 का म्हणते मी 8 आणि हा आपण इकडे बोरो दिला होता तो काय करून दिला आपण या डिजिटला पुन्हा रिटर्न करून दिला. ओके. आता 4मधून 9 सबस्ट्रॅक्ट नाही होऊ शकत. मग काय घ्यावं लागेल आपल्याला पुन्हा पुढच्या डिजिटकडून बॉरो. आता या ठिकाणी हा काय दिलेला आहे सर्कल. सर्कलच्या प्लेसवरती काय मिळाली आहे आपल्याला डिजिट 5. ओके. या 5कडून आपण बॉरो घेतला काय होईल 14. 14 - 9 मिळाले 5. त्यानंतर 4 - 1 इज इक्वल टू 3. म्हणजे सर्कलचं व्हॅल्यू काय मिळाली 5 आणि ट्रायंगलची व्हॅल्यू काय मिळाली 4. बघा ऑप्शनमध्ये असे आन्सर्स आहेत का सर्कल इज इक्वल टू 5 आणि ट्रायंगल इज इक्वल टू 4. येस. या ठिकाणी ऑप्शन 3मध्ये आन्सर दिसतं आहे. ऑप्शन 3 इज अ करेक्ट ऑप्शन येईल. ओके. चला तर मग मित्रांनो पुढच्या एक्सरसाइजला सुरुवात करूया. आपली पुढची एक्सरसाइज आहे 10.3. त्यातील क्वेश्चन नंबर 1. रोहन हॅड ₹1350. His father gave him ₹450. He purchased a shirt worth ₹250 and 1500. How much money does Rohan have now? ओके. बघा क्वेश्चनचा मिनिंग लक्षात घ्या. रोहनकडे किती रुपीज आहेत 1350. 1300 बघा कसं लिहिता येईल हा नंबर 1300 मीन्स याच्यावरती 2 झिरोज 100 आहे म्हणून अँड 50 आणि त्यात आणखी 50 जर ॲड केले तर काय नंबर तयार होईल किती रुपीज होतील 1350 रुपीज होतील. 1350 कसं लिहिता येईल ओके. हिज फादर गेव हिम ₹450. त्याच्या वडिलांनी त्याला किती रुपीज दिले 450 म्हणजे 450. ओके. ही परचेस अ शर्ट वर्थ ₹250 and 1500. तर त्याने शर्ट खरेदी केलेलं आहे आणि ते किती रुपीजचं आहे $250 and 1500. बघा 1500 अँड $250. 100चा क्वार्टर काय येतो 25. यात 25 ॲड करावं लागतील म्हणजे त्याने किती रुपीजचा शर्ट पीस खरेदी केला 1520
25चा. ओके, बघा त्याच्याकडे किती रुपीज होते, 1350 रुपीज. फादरांनी किती रुपीज दिले, 450 रुपीज. त्याच्याकडे टोटल किती रुपीज झाले आता, 1800. त्यापैकी त्याने शर्ट किती रुपीजचं घेतलं, 1525 रुपीजचं घेतलं. तर आता त्याच्याकडे किती रुपीज उरलेले आहेत ते काढण्यासाठी काय करावं लागेल आपल्याला, 1800 मायनस 1525. बोरो घेतलं, 10 मायनस 5, 5, 9 मायनस 2, 7, 8 मायनस 5, 3, 0. त्याच्याकडे किती रुपीज उरतील, सॉरी या ठिकाणी बोरो दिला आहे आपण, म्हणून या ठिकाणी 8चा काय होईल, 7, 7 मायनस 5, 2. त्याच्याकडे 275 रुपीज बाकी आहेत अजून. हाऊ मच मनी डज रोहन हॅव नाव. आता त्याच्याजवळ किती रुपीज आहेत मग, 275. ऑप्शनमध्ये आहे का आन्सर, येस. या ठिकाणी ऑप्शन 1मध्ये आन्सर दिसतं आहे. ऑप्शन 1 इज अ करेक्ट ऑप्शन येईल. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. क्वेश्चन नंबर 2. ऑन द फर्स्ट डे आफ्टर द गणेशोत्सव वॅकेशन इन अ स्कूल, 469 आउट ऑफ 578 boys and 368 out of 467 girls were present. How many children were absent? ओके, बघा गणेशोत्सव वॅकेशन्स सुरू झालेले आहेत स्कूलमध्ये आणि फर्स्ट डे नंतर वॅकेशन नंतरून पहिल्या दिवशी टोटल 578 बॉईजपैकी 469 बॉईज प्रेझेंट आहेत. म्हणजे किती बॉईज अब्सेंट आहेत हे काढण्यासाठी काय करावं लागेल आपल्याला, 578 मायनस 469. किती बॉईज प्रेझेंट आहेत, 109 बॉईज प्रेझेंट आहेत. आणि गर्ल्स बघा, 368 आउट ऑफ 467 गर्ल्स वेअर प्रेझेंट. टोटल गर्ल्स 467 आहेत, त्याच्यातून 368 गर्ल्स प्रेझेंट आहेत. अब्सेंट गर्ल्स काढण्यासाठी काय करावं लागेल आपल्याला, टोटल गर्ल्समधून प्रेझेंट गर्ल्स सबस्ट्रॅक्ट करावे लागतील. 7मधून 8 सबस्ट्रॅक्ट नाही होऊ शकत, म्हणून आपण काय घेतला, बोरो. 17 मायनस 8, 9. 5मधून 6 सबस्ट्रॅक्ट नाही होऊ शकत, 15. 15 मायनस 6, 9, 0. गर्ल्स किती प्रेझेंट आहेत, 99. हाऊ मेनी चिल्ड्रन वेअर अब्सेंट, सॉरी 99 गर्ल्स अब्सेंट आहेत. ओके, आणि 109 बॉईज अब्सेंट आहेत. तर टोटल किती चिल्ड्रन अब्सेंट आहेत हे काढण्यासाठी काय करावं लागेल मग आता आपल्याला या ठिकाणी, 109 प्लस 99, 208. टोटल 208 चिल्ड्रन्स अब्सेंट आहेत. ऑप्शनमध्ये आहे का आन्सर, येस. या ठिकाणी ऑप्शन 3मध्ये आन्सर दिसतं आहे. ऑप्शन 3 इज अ करेक्ट ऑप्शन येईल. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. क्वेश्चन नंबर 3. आउट ऑफ 56,359 trees planted on both the side of a highway, 25,307 are teak trees, 9,277 are karanja trees, and remaining are neem trees. How many neem trees are there? ओके, बघा रस्त्याच्या हायवेच्या दोघं साईडने टोटल नंबर ऑफ ट्रीज किती प्लांट केलेले आहेत, 56,359 ट्रीज आहेत. त्यापैकी एवढे ट्रीज हे टीकचे आहेत, 9,277 ट्रीज करंजा ट्रीज आहेत आणि उरलेले ट्रीज नीम ट्रीज आहेत. तर नीम ट्रीज किती आहेत हे फाइंड आउट करायचं आहे आपल्याला या ठिकाणी. हे फाइंड आउट करण्यासाठी काय करावं लागेल आपल्याला, अगोदर टीक ट्रीज आणि करंजा ट्रीज यांची ॲडिशन करावी लागेल. थ्री + 2 5, 9 + 5 14, कॅरी 1
3. बघा, टीक ट्रीज आणि करंजा ट्रीज किती आहेत? 34,584 आहेत. ओके, टोटल ट्रीज किती आहेत? 56,359 आहेत. त्यापैकी हे 2 टाईपचे ट्रीज आहेत, तर ते जर आपण सबस्ट्रॅक्ट केले तर आपल्याला उरलेले ट्रीज हे कसले असणार आहेत? नेम ट्रीज असणार आहेत. ते काढण्यासाठी आपल्याला टोटल ट्रीजमधून ह्या 2 टाईपचे ट्रीज सबस्ट्रॅक्ट करावे लागतील. 9 - 4 5. 5मधून 8 सबस्ट्रॅक्ट नाही होऊ शकत. 15. 15 - 8 7. 12 - 5 7. 5 - 4 1. 5 - 3 2. तर हे जे उरलेले ट्रीज आहेत हे कसले आहेत? सगळे नेम ट्रीज आहेत. किती आहेत ते? 21,775. ऑप्शनमध्ये आहे का आन्सर? येस, या ठिकाणी ऑप्शन 2मध्ये आन्सर दिसतं आहे. ऑप्शन 2 इज अ करेक्ट ऑप्शन येईल. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. क्वेश्चन नंबर 4. श्री अक्कासाहेब donated ₹1 lakh to a school. From this amount, the school purchased sports equipment worth 35,000, books worth 26,958 for school library, kept aside 25,000 for students' aid fund, and the remaining amount was used for renovation of toilet. What amount was spent for renovation of टॉयलेट? ओके, अक्कासाहेब यांनी 1 लाख रुपीज स्कूलला डोनेट केलेले आहेत. त्यापैकी 1 लाखमधून स्कूलमध्ये स्पोर्ट्स इक्विपमेंटसाठी किती रुपीज खर्च केले? 35,000. बुक्ससाठी 26,958 आणि स्टुडंट एड फंडसाठी किती रुपीज काढले आहे? 25,000. आणि उरलेले हे सगळे खर्च केल्यानंतरून 1 लाखमधून अजून काहीतरी रुपीज उरलेले आहेत. ते उरलेले रुपीज टॉयलेटच्या रिन्युएशनसाठी यूज केले गेले आहेत. तर टॉयलेटच्या रिन्युएशनसाठी किती अमाऊंट स्पेंड केलेली आहे ते आपल्याला काढायचं आहे. ते काढण्यासाठी सगळ्यात अगोदर काय करावं लागेल आपल्याला? स्पोर्ट्स इक्विपमेंट्ससाठी लागलेले पैसे 35,000. त्यानंतरून बुक्स विकत घेण्यासाठी किती रुपीज घेतले, ह्या सगळ्यांची काय करावी लागेल? ॲडिशन करावी लागेल. आणि ही जी आहे अमाऊंट ती 1 लाखमधून सबस्ट्रॅक्ट करावी लागेल. ओके, बघा, टोटल 1 लाखमधून किती रुपीज ह्या सगळ्या गोष्टींसाठी खर्च केलेले आहेत? 86,958. आणि आता उरलेली अमाऊंट ही टॉयलेट रिन्युएशनसाठी यूज केलेली आहेत. तर उरलेली अमाऊंट किती आहे हे काढण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल? 1 लाख मायनस 86,958 सबस्ट्रॅक्ट करावे लागतील. ओके, -10 - 8 2 9 - 5 4 9 - 9 0 9 - 6 9मधून 6 गेले किती उरतात? 3 9 - 8 1. तर किती अमाऊंट उरलेली आहे 1 लाखमधून? 13,042. आणि ही एवढी अमाऊंट टॉयलेट रिन्युएशनसाठी यूज केली जाणार आहे. ऑप्शनमध्ये आहे का आन्सर? 13,042. येस, या ठिकाणी ऑप्शन 4मध्ये आन्सर दिसत आहे, म्हणून ऑप्शन 4 इज अ करेक्ट ऑप्शन येईल. ओके, नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. क्वेश्चन नंबर 5. देअर वेर 25,702 सॅक ऑफ ग्रेन इन अ ग्रेन वेअरहाऊस. ऑफ these 11,020 सॅक ऑफ wheat, 8,129 सॅक ऑफ millets and the remaining सॅक ऑफ jowar. How many सॅक ऑफ jowar were there? ओके, बघा, या ठिकाणी ग्रेन हाऊसमध्ये टोटल सॅक ऑफ ग्रेन किती आहेत? 25,702 आहेत. त्यापैकी वीटचे किती आहेत? गव्हाचे किती आहेत?
11,020 आणि मिलेट्सचे किती आहेत सॅक्स 8,129. ओके, यांची काय करावं लागेल आपल्याला ॲडिशन. टोटल नंबर ऑफ सॅक्स किती आहेत 25,702. त्यातून आपल्याला वीट आणि मिलेट्सचे नंबर ऑफ सॅक्स सबस्ट्रॅक्ट करावे लागतील आणि जे उरलेले सॅक आहेत त्या कसल्या आहेत मग ज्वारच्या. चला तर मग सबस्ट्रॅक्शन करूया. 2मधून 9 सबस्ट्रॅक्ट नाही होऊ शकत. 12 - 9 3, 9 - 4 5, या ठिकाणी 6 होईल. 6 - 1 5, 5मधून 9 सबस्ट्रॅक्ट नाही होऊ शकत. बॉरो घेतला 15, 15 - 9 6. तर टोटल सॅकमधून किती सॅक्स उरलेले आहेत मग 6,553. आणि ह्या सॅक्स कसल्या असतील मग ज्वारच्या. ओके, ऑप्शनमध्ये आहे का आन्सर? येस, या ठिकाणी ऑप्शन 2मध्ये आन्सर दिसत आहे. ऑप्शन 2 इज अ करेक्ट ऑप्शन येईल. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. क्वेश्चन नंबर 6. महेश बॉट अ लॅपटॉप कॉस्टिंग 32,348 and a mobile costing 15,799. The electronic dealer gave him some discount. Thereby, Mahesh paid 43,300 for the 2 items. What discount was given by the dealer? ओके, महेशने लॅपटॉप खरेदी केलेला आहे 32,348 रुपीजचा आणि एक मोबाईल खरेदी केलेला आहे आणि त्याने शॉपकीपरला किती रुपीज दिले 43,300. तर त्यात शॉपकीपरने त्याला काही डिस्काउंट दिलेला आहे. यांच्यातून टोटल अमाऊंटमधून काही अमाऊंट कमी केलेली आहे आणि त्याच्याकडून फक्त 43,300 रुपीज घेतलेले आहे. तर शॉपकीपरने त्याच्याकडून किती अमाऊंट कमी घेतली, त्याला किती डिस्काउंट दिला ते आपल्याला या ठिकाणी फाइंड आउट करायचं आहे. तर सगळ्यात अगोदर काय करावं लागेल, त्याने लॅपटॉप किती रुपीजचा घेतला 32,348 प्लस मोबाईल कितीचा घेतला आहे 15,799 रुपीजचा. यांची काय करावं लागेल आपल्याला टोटल 8 + 9 17 कॅरी 1, 10 + 4 14 कॅरी 1, 7 + 3 10 + 1 11, 6 + 2 8, 3 + 1 4. त्याने टोटल किती रुपीजची खरेदी केली 48,147 रुपीजची. आणि त्यापैकी त्याने शॉपकीपरला किती रुपीज पे केले 43,300 रुपीज पे केले. ओके, आता 48,147मधून 43,300 सबस्ट्रॅक्ट करू. म्हणजे त्याने शॉपकीपरने महेशला किती डिस्काउंट दिला ते यावरून या सबस्ट्रॅक्शनवरून निघेल. ओके, 7 - 0 7 4 11 11 - 3 8 7 - 3 4 0. तर बघा काय मिळालं सबस्ट्रॅक्शन 4,847 एवढे रुपीज शॉपकीपरने महेशकडून कमी घेतलेले आहेत. म्हणजेच शॉपकीपरने 4,847 रुपीज महेशला डिस्काउंट दिला आहे का ऑप्शनमध्ये आन्सर? येस, या ठिकाणी ऑप्शन 3मध्ये आन्सर दिसतं आहे. ऑप्शन 3 इज अ करेक्ट ऑप्शन येईल. ओके, नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. क्वेश्चन नंबर 7. द पॉप्युलेशन ऑफ अ विलेज इज 19,567. These include 8,507 men, 6,722 women, and the remaining are children. What is the number of children? ओके, बघा या ठिकाणी विलेजचं पॉप्युलेशन आणि त्या पॉप्युलेशनमध्ये कोण कोण आहे मेन, वुमन आणि चिल्ड्रन. आता या ठिकाणी आपल्याला मेन आणि वुमन दिलेले आहेत आणि चिल्ड्रन दिलेले नाही आहेत. तर आपल्याला चिल्ड्रन्स काढायचे आहेत. ओके, हे काढण्यासाठी काय करावं लागेल 8,507 + 6,722 ॲड करावे लागतील आणि ते ह्या टोटल पॉप्युलेशनमधून सबस्ट्रॅक्ट करावे लागतील. आणि जे आन्सर येईल
रिमेनिंग जी व्हॅल्यू येईल ती काय असणार आहे, नंबर ऑफ चिल्ड्रन्स असणार आहेत. ओके, चला तर मग करूया. काय ॲड करायचं आहे आपल्याला, 8507 प्लस 6722. 7 + 2 9 2 12 15. ओके, हे काय आहे, मेन आणि वुमेन. टोटल पॉप्युलेशन किती आहे, 19,567मधून मेन आणि वुमेनची सबस्ट्रॅक्ट करावे लागतील. आपल्याला काय मिळेल, चिल्ड्रन्स मिळतील. ओके, 7मधून 9 सबस्ट्रॅक्ट नाही होऊ शकत, बोरो घेतला. 17 - 9 8, 5 - 2 3, 5 - 2 3, 9 - 5 4. तर चिल्ड्रन्स किती आहेत मग, 4338. ऑप्शनमध्ये आहे का आन्सर, येस. या ठिकाणी ऑप्शन 1मध्ये आन्सर दिसत आहे. ऑप्शन 1 इज अ करेक्ट ऑप्शन येईल. ओके, नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. क्वेश्चन नंबर 8. श्रुती bought notebook worth 538 rupees, painting material worth 445, writing material worth 120 rupees from the stationery shop. She gave the shopkeeper 2 notes of 500 and 1 note of 200. How much rupee will she shopkeeper give her back? ओके, बघा, सगळ्यात अगोदर काय काढून घेऊया, तिने किती रुपीजची खरेदी केली ते काढून घेऊया. नोटबुक किती रुपीजच्या घेतलेल्या आहेत तिने, 538 रुपीज. त्यानंतरून पेंटिंग मटेरियल कितीचं घेतलं आहे, 445. रायटिंग मटेरियल 120 रुपीजचं घेतलं आहे. ओके, एवढी खरेदी केली आहे. तर तिला शॉपकीपरला किती रुपीज द्यावे लागतील ते काढून, या टोटलवरून निघेल. 8 + 5 13, कॅरी 1. 3 + 4 7, 7 + 2 9, 9 + 1 10, कॅरी 1. 5 + 4 9 + 1 10 + 1 11. तिने टोटल किती रुपीजची खरेदी केली, 1103 रुपीजची. आता तिने शॉपकीपरला 2 500च्या नोटा दिलेल्या आहेत. 2 500च्या नोटा दिल्या आहे म्हणजे कितीच, 1000 रुपीज. आणि एक नोट 200 रुपीजची दिलेली आहे. म्हणजे तिने शॉपकीपरला टोटल किती रुपीज दिले, 1200 रुपीज. आणि त्यापैकी तिने किती रुपीजची खरेदी केलेली आहे, 1103 रुपीजची खरेदी केली आहे. तर मग शॉपकीपर आता तिला किती रिटर्न पैसे करेल ते काढण्यासाठी काय करावं लागेल आपल्याला, 1200 - 1103 करावं लागेल. ओके, 10 - 3 7 9 1 - 1 0 0. तर शॉपकीपर तिला किती रुपीज रिटर्न करेल, 97 रुपीज. ऑप्शनमध्ये आहे का आन्सर 97, येस. या ठिकाणी ऑप्शन 3मध्ये आन्सर दिसत आहे. ऑप्शन 3 इज अ करेक्ट ऑप्शन येईल. ओके, नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. क्वेश्चन नंबर 9. वुमन सेल्फ हेल्प ग्रुप फ्रॉम विलेज वडगाव, मोरगाव अँड पलसुंदे मेड डिपॉझिट ॲज फॉलोज. वडगाव 27,300, मोरगाव 25,300, पलसुंदे 17,900. हाऊ मच मोर इज द डिपॉझिट बाय मोरगाव अँड पलसुंदे दॅन दॅट ऑफ वडगाव. ओके, बघा काय सांगितलेलं आहे, मोरगाव आणि पलसुंदे यांनी किती डिपॉझिट केलेले आहे आणि ह्या दोघांच्या डिपॉझिटच्या कंपॅरिझनमध्ये वडगावने कितीने जास्त डिपॉझिट केलेले आहे ते काढायचे आहे. आता हे काढण्यासाठी काय करावं लागेल, मोरगाव आणि पलसुंडेने
दिलेले डिपॉझिट या दोघांची ॲडिशन करावी लागेल. मोरगावची किती आहे 25,300 प्लस 17,900. 9 + 3 12. 7 + 5 12. 12 + 1 13. कॅरी 1. 2 + 2 4. ओके. या दोघं गावांची किती झाली आहे 43,200 रुपीज. आणि वडगावने किती डिपॉझिट केलेले आहे 27,300 रुपीज. तर वडगावपेक्षा या दोघं गावांनी कितीने जास्त केलेली आहे हे काढण्यासाठी काय करावं लागेल 43,200मधून 27,300 सबस्ट्रॅक्ट करावे लागतील. 43,200 मायनस 27,300. 12 - 3 9. 12 - 7 5. 3 - 2 1. 15,900ने वडनेरपेक्षा मालगाव आणि पलसुदने यांनी एवढी अमाऊंट जास्त डिपॉझिट केलेली आहे. ऑप्शनमध्ये आहे का आन्सर? येस. या ठिकाणी ऑप्शन 2मध्ये आन्सर दिसतं आहे. ऑप्शन 2 इज अ करेक्ट ऑप्शन येईल. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. क्वेश्चन नंबर 10. द पॉप्युलेशन ऑफ विलेज A is 15,000 less than that of village B. The population of village C is 8,375 more than the village B. If the population of C is 87,390, what is the population of village A and B? ओके. क्वेश्चनचं मिनिंग लक्षात घेऊया. बघा काय सांगितले आहे. द पॉप्युलेशन ऑफ विलेज ए इज 15,000 लेस दॅन दॅट ऑफ विलेज बी. बघा याच्यावरून काही इक्वेशन तयार करता येईल. विलेज एचं पॉप्युलेशन हे विलेज बीच्या पॉप्युलेशनपेक्षा 15,000ने कमी आहे. म्हणजे विलेज बीचं पॉप्युलेशन हे जास्त आहे. कितीने 15,000पेक्षा. ओके. तर एचं काय आहे बीपेक्षा 15,000ने कमी आहे. कमी लेस आहे म्हणून काय केलं सबस्ट्रॅक्ट. याला इक्वेशन नंबर 1 देऊया. ओके. नेक्स्ट सेंटेन्सवरून सेकंड इक्वेशन तयार करूया. द पॉप्युलेशन ऑफ विलेज सी इज 8,375 मोर दॅन दॅट ऑफ विलेज बी. विलेज सीचं पॉप्युलेशन हे विलेज बीच्या पॉप्युलेशनपेक्षा 8,375ने जास्त आहे. मोर दॅन आहे म्हणून काय केलं प्लस. हे झालं आपलं इक्वेशन नंबर 2. थर्ड स्टेटमेंट काय दिलं आहे बघा. इफ द पॉप्युलेशन ऑफ विलेज सी इज 87,390. विलेज सीचं पॉप्युलेशन दिलेलं आहे 87,390. व्हॉट इज द पॉप्युलेशन ऑफ विलेज ए अँड बी. तर आपल्याला यावरून विलेज ए आणि बीचं पॉप्युलेशन किती आहे हे फाइंड आउट करायचं आहे. बघा फ्रॉम इक्वेशन नंबर 2. इक्वेशन नंबर 2 काय आहे. सी इज इक्वल टू बी प्लस 8,375. ओके. सीची व्हॅल्यू पुट करूया या ठिकाणी इक्वेशनमध्ये. 87,390 इज इक्वल टू बी प्लस 8,375. 8,375 इक्वल टू साईन क्रॉस करून येताना काय होईल. या ठिकाणी प्लस आहे. इक्वल टू साईन क्रॉस करताना मायनस होईल. म्हणजे 87,390मधून 8,375 सबस्ट्रॅक्ट करावं लागतील. तेव्हा काय मिळेल आपल्याला बी या विलेजचं पॉप्युलेशन मिळेल. याचं सबस्ट्रॅक्शन येतं 79,015. ओके. बीचं पॉप्युलेशन किती आहे 79,015.
आता बीची व्हॅल्यू मिळाली आपल्याला एमध्ये किती पॉप्युलेशन आहे ते काढायचं आहे. ते काढण्यासाठी आपल्याला इक्वेशन नंबर 1 यूज करावं लागेल. आपलं इक्वेशन नंबर 1 काय आहे? ए प्लस बीची व्हॅल्यू काय निघाली? ए इज इक्वल टू बीची व्हॅल्यू काय निघालेली आहे? 79,015 मायनस 15,000. हे जर सबस्ट्रॅक्शन केलं तर काय मिळतं आहे आन्सर? एचं पॉप्युलेशन किती मिळतं आहे? 64,015. ओके, आपल्याला हेच फाइंड आउट करायचं होतं. विलेज ए आणि विलेज बीचं पॉप्युलेशन किती आहे? तर विलेज एचं पॉप्युलेशन किती मिळालं आपल्याला? 64,015 आणि विलेज बीचं पॉप्युलेशन 79,015. ऑप्शनमध्ये आहे का आन्सर? येस, या ठिकाणी ऑप्शन एमध्ये आन्सर दिसतं आहे. ऑप्शन ए इज अ करेक्ट ऑप्शन येईल. थँक्स फॉर वॉचिंग व्हिडिओ. अशाच सोप्या पद्धतीने आपण पुढील व्हिडिओ पण पाहणार आहोत. पुढील व्हिडिओ पण मी तुमच्यासाठी लवकरच घेऊन येणार आहे. तोपर्यंत व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. पुन्हा लवकरच भेटू पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.